देखो देखो रे आए रे भगवान, देखो देखो रे आए रे भगवान। श्री राम सीताराम, श्री राम सीताराम। देखो देखो रे आए रे भगवान, श्री राम सीताराम। देखो पुष्पक आरूढ़ सिताराम, देखो पुष्पक आरूढ़ सिताराम। हो देखो पुष्पक आरूढ़ सिताराम। लक्ष्मण सुग्रीव हनुमान, लक्ष्मण सुग्रीव हनुमान। लक्ष्मण सुग्रीव हनुमान। नग नल नील अंगद समेत, नल नील अंगद समेत। विभीषण अरु जाम्बवान, विभीषण अरु जाम्बवान। देखो देखो रे आए रे भगवान, देखो देखो रे आए रे भगवान। श्री राम सीताराम, श्री राम सीताराम। आनंद मगन सुरजन, आनंद मगन सुरजन। मंगल मोद त्रिभुवन, मंगल मोद त्रिभुवन। अब सत्य धर्म साधन, अब सत्य धर्म साधन। राम राज्य कीर्ति महान, राम राज्य कीर्ति महान। देखो देखो रे आए रे भगवान, देखो देखो रे आए रे भगवान। श्री राम सीताराम, श्री राम सीताराम। प्रभु रामचंद्र भगवान की जय। जय. जय. छान छान गुरुनाथ महाराज की जय। छान. चालेल. आता आपण थँक्यू आशाताई, छान भजन म्हटल्याबद्दल. तुमच्या सगळ्यांचं आजच्या सेशनमध्ये हार्दिक स्वागत आहे. आज आपल्या पॉप्युलर वक्ते आपल्याकडे परत आलेले आहेत डॉक्टर शुभाताई थत्ते आणि सायली त्यांची ओळख करून देईल. त्याच्या आधी आपण नेहमीप्रमाणे थोडंसं थोडक्यात मेडिटेशन घेऊयात. तर आज रामनवमी आहे आणि मागल्याच रविवारी आपण राम नामाचं महत्व समजावून घेतलं की राम नामाचं महत्व अगदी फार वेदांपासून आणि अगदी उपनिषदांपासून कसं नामाचं महत्व डीपमध्ये कसं आहे आणि अवतारापेक्षा सुद्धा नाम कसं मोठं आहे आणि नाम घेतल्याचे कसे फायदे होतात ते समजून घेऊ. तर आपण थोड्या वेळ मेडिटेशन आणि आपण एंड करून रामाचं नाव घेऊन. तर मेडिटेशनसाठी सगळ्यांनी कम्फर्टेबली बसा. तुमचा पाठीचा कणा ताठ असू द्या. यू मे क्लोज युअर आईज आणि कम्प्लिटली रिलॅक्स युअर बॉडी. रिलॅक्स युअर लेग्स, युअर टमी, युअर शोल्डर्स, जॉ एरिया, आय एरिया. रिलॅक्स युअर होल बॉडी. And feel your body sitting. As you feel your body sitting, you will notice that body is breathing. Natural, normal breathing in, normal breathing out. As you breathe in, bringing in awareness inside the body. As you breathe out, letting go any tension, any stress, any confusion, any expectations, any aversions.
Breathing in, bringing in awareness inside the body. Breathing out, resting into that awareness, relaxing into that awareness. And as you rest into awareness, bringing some interest and some curiosity into any experience that shows up in your bodily senses, or any experience that shows up in your mind in terms of thoughts and emotions. Mind will think, that is its job. So anytime you come to know that you are thinking, or there is any bodily senses experience showing up, instead of identifying yourself with that thought or that emotion or that sensation, you are witnessing, just feeling while relaxing into your awareness. And now we will give a name to this awareness itself. An invitation is to merge yourself, to surrender yourself into this Nama mantra, Shri Ram Jai Ram Jai Jai Ram, as we are going to chant it few times. Taking breath in, Shri Ram Jai Ram Jai Jai Ram. 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 Gently letting go of mantra. Slowly bringing in awareness to your hands, to your legs, to your body. And once ready, slowly opening your eyes and connecting with surrounding. Jai Shri Ram. I request Saili to introduce today's speaker. धन्यवाद अंजली. मला खूप आनंद होतोय की डॉक्टर शुभा थत्ते ह्या म्हणजे माझ्या मेंटॉर आहेत कॉलेजच्या वर्षांपासूनच्या, आणि ह्यांचं आपण एक सेशन नोव्हेंबरमध्ये ऐकलं, निरामय वार्धक्य ह्या विषयावर. आणि त्यात त्यांनी काही गोष्टी सांगितल्या, त्याच्यावरनं आपल्या सगळ्यांना वाटलं की परत त्यांना बोलवावं आणि अजून त्यांच्याकडून शिकावं. तर आज त्या परत इथे आलेल्या आहेत आणि भावसाक्षरता किंवा इमोशनल इंटेलिजन्स ह्या विषयावर त्या बोलणार आहेत. तर जे मागच्या सेशनमध्ये नव्हते, पहिल्यांदा जॉईन झालेत, अशा लोकांसाठी मी डॉक्टर शुभा थत्ते यांची परत ओळख करून देते.
त्या मुंबईतील अत्यंत कुशल क्लिनिकल सायकोलॉजिस्ट पैकी आहेत. गेले 40 वर्षाहूनही अधिक त्या त्या या क्षेत्रात काम करतायत. केईएम सारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये बरीच वर्ष मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात त्यांनी काम केलंय आणि मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक संस्थांच्या त्या संस्थापक सदस्य आहेत. त्या रॅशनल इमोटिव्ह थेरपी च्या एक्सपर्ट आहेत भारतातल्या आणि विविध क्षेत्रातील व्यावसायिकांना त्याविषयी त्या प्रशिक्षण देतात आणि असं त्यांचं खूप काम आहे. आणि आता सध्या त्या निरामय वार्धक्य ह्या प्रोजेक्टमध्ये ह्याच्या अंतर्गत वृद्धत्व आणि मानसिक आरोग्य ह्या विषयावरही बरंच काम करतात, कार्यशाळा घेतात. तर त्यातलाच एक विषय आज त्या घेऊन आल्या आहेत आपल्याशी बोलायला. तर विदाउट फर्दर अडू मी रिक्वेस्ट करते डॉक्टर थत्ते, यू कॅन स्टार्ट युअर प्रेझेंटेशन. काही नाही, मला जरी मॅडम डॉक्टर थत्ते म्हणत असले तर तुम्ही सर्वांनी शुभा म्हणून शुभाताई म्हणून म्हणलात तरी हरकत नाही. तेव्हा आजच्या विषयाला आपण सुरुवात करूया. भावनांचं आपल्या आयुष्यातलं महत्व खरं म्हणजे अनन्य साधारण आहे. पण आपण भावनांकडे कितपत लक्ष देतो, त्याला किती समजून घेतो, नक्की मला कुठली भावना आज मी एक्सपिरियन्स केली, काय झालं याविषयी आपण कधीच सखोल विचार करत नाही. कारण त्या भावनेमध्ये आपण इतकं घडून जातो की आपण त्याच्याकडे अलिप्तपणे बघू शकत नाही. पण त्याच्याकडे अलिप्तपणे बघण्याची गरज काय? कारण आपल्याला ज्या त्रासदायक भावना त्रास देतात त्यावेळी त्यांच्यापासून दूर जाणं, त्यांचा बदल करणं, त्यांचा मॅनेजेबल इमोशन मध्ये त्यांचं रूपांतर करणं, याच्यासाठी आपल्याला त्यांची समज असणं हे खूप आवश्यक आहे. आणि म्हणून आपण आजचा विषय शोधलेला आहे, इमोशनल लिटरसी. इमोशनल लिटरसी याचाच अर्थ काय की माझी भावना कुठली नेमकी आहे याच्याबद्दलचं ज्ञान मला असणं आवश्यक आहे. सर्वसाधारण आपण भावना विचारलं की काय बरं भावनांची नावं सांगा, तर आपल्याला हातावरच्या बोटावर मोडण्या इतक्या भावना माहित असतात. सर्वसाधारण माणसं 3च शब्दात सांगतात, सॅड, बॅड आणि मॅड. मॅड म्हणजे मी रागवलो खूप, आय वॉज मॅड. सॅड आणि चौथी म्हणजे ग्लॅड. त्याच्या पलीकडे फारच सांगू शकत नाही. पण ज्यार्थी ऑक्सफर्ड डिक्शनरी मध्ये भावनांना 1800 शब्द आहेत, 1800. याचाच अर्थ काय की काही भावना त्याच्या थोड्याशा सिनोनिमस असतील, पण बऱ्याचशा भावना एकमेकांपासून वेगळ्या आहेत. याचा अर्थ त्याच्या मागचे विचार हे वेगवेगळे. त्यामुळे भावना समजून घ्यायला आपल्याला त्याची मदत कशी घेता येईल हे आपण आजच्या कार्यक्रमात शिकणार. तर इमोशनल लिटरसी हा आपला आजचा विषय. इमोशन हा शब्द कशापासून आलाय? तर ग्रीक शब्द इमोव्हेरा. इमोव्हेरा म्हणजे स्टरअप. स्टरअप म्हणजे भावनिक स्थिती कशी असते, वी आर स्टर्ड अप टू सम एक्सटेंट. आणि त्यामुळे त्या भावनेला इमोव्हेरा मधनं इमोशन शब्द आले. आता आपल्या लक्षात येईल ह्या भावना कधीच एकट्या दुकट्या नसतात. प्रत्येक वेळी त्या भावना स्पेक्ट्रम मध्ये येतात, तशा ब्लॉक मध्ये नसतात. म्हणजे काय की मी 10 मिनिटं आनंदी होते, मग पुढची 15 मिनिटं मी दुःखी होते, पुढची 15 मिनिटं मी चिंतित होते, असं कधीच नसतं. तो भावनांचा स्पेक्ट्रम असतो आणि त्या स्पेक्ट्रम मध्ये प्रत्येक भावनेची बँडविड्थ ही वेगवेगळी असते. म्हणजे एखादी गोष्ट घडली म्हणून मी समजा दुःखी झाले, तर त्यावेळी दुःखाची बँडविड्थ जरी सगळ्यात जास्त असेल तरी त्याच्याबरोबर थोडीशी चिंतेची पण असू शकते, चिंतेच्या बरोबर आशेची पण असू शकते.
आपण शोधायचा प्रयत्न केला तर आपल्या लक्षात येईल की कुठलीच भावना आपण एक्सपिरियन्स करत असताना ती एकाच बँडविड्थ मध्ये कधीच नसते. अनेक बँडविड्थ त्याच्यामध्ये असतात आणि त्यामुळे प्रत्येक बँडविड्थ प्रमाणे आपला त्या भावनेला रिस्पॉन्स पण वेगवेगळा असतो. त्यामुळे त्या प्रत्येक बँडविड्थ स्पेक्ट्रम मध्ये कुठल्या वेगवेगळ्या भावना आहेत हे पण आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. आता खरं म्हणजे भावनिक एक्सपिरियन्स जो असतो प्रायव्हेट एक्सपिरियन्स आहे, इट्स व्हेरी सब्जेक्टिव्ह. पण तरी सुद्धा सायकोलॉजीमध्ये त्याचं काही प्रमाणात मोजमापन करायची पण वेगवेगळी स्केल्स आहेत. की एखादा माणूस डिप्रेशन मध्ये आहे तर त्याचं डिप्रेशन नेमकं किती आहे आणि युजली ती कशासाठी वापरलं जातात तर त्याला दिलेल्या औषधाचा उपचाराचा परिणाम किती आहे हे शोधण्यासाठी कमी आणि जास्त हे बघणं आवश्यक असतं. पण एरवी आपल्या अनुभवामध्ये आपण कधी ती भावना जायचा प्रयत्न करत नाही किंवा करू शकत नाही. आपण म्हणू शकतो का की मला आज अर्धा किलो वाईट वाटलं, म्हणजे हा जो भावनिक एक्सपिरियन्स आहे हा मोजमापाच्या पलीकडचा आहे. पण आज आपण त्याचं नवीन क्लासिफिकेशन शिकणार. सर्वसाधारण आपण जर भावना बघायला गेलो आणि आपण म्हटलं कुठल्या वेगवेगळ्या भावना आहेत तर दुःख आहे, निराशा आहे, चिंता आहे, तर एका बाजूला होप आहे, कॉन्फिडन्स आहे, आनंद आहे. जे सर्वसाधारण आपण क्लासिफिकेशन असतं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. आणि जेव्हा आपण पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे क्लासिफिकेशन करतो त्याच्या मागचा आपला विचार काय असतो की पॉझिटिव्ह भावना असाव्यात आणि निगेटिव्ह भावना असाव्यात. पण तसं काही होत नाही. आजूबाजूला होणाऱ्या प्रसंगामुळे आपल्याला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सगळ्याच अनुभवांना तोंड द्यायला लागतं. पण मग भावनांचं त्यामध्ये महत्व कसं आणि कुठे हे आपण आधी बघूया. तर लिटरसीचा अर्थ नेमका काय तर आपल्या स्वतःच्या भावना समजून घेणं आणि त्या परिणामकारक पद्धतीने व्यक्त करणं. कारण खूप वेळा काही भावना आपण एक्सपिरियन्स करत असतो पण व्यक्त करत नाही. कारण आपल्या व्यक्त करण्यामधनं इतर माणसांचं त्याचं आपलं इम्प्रेशन काय होईल कसं होईल याची भीती असते. त्यामुळे खूप भावना आपल्या मनात असल्या तरी आपण त्या दडवून ठेवतो. काही वेळा काही भावना मनात असतात त्याच्यापेक्षा अनेक पटीने आपण त्या व्यक्त पण करतो. म्हणजेच काय आपल्या भावना आपण समजून घेतल्या आणि त्या नेमक्या पद्धतीने कशा व्यक्त करायच्या हे जर शोधलं तर आपण त्याला म्हणू की माझ्या भावनांचं मला चांगलं ज्ञान आहे, मला माहिती आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्यांच्या भावना समजून घेणं आणि त्यांना रिस्पॉन्स देणं. म्हणजे माझ्या समोर एखादी व्यक्ती आणि त्यांच्याशी बोलते, मला त्यांच्या चेहऱ्यावरनं बोलण्यावरनं जर लक्षात आलं की त्यांची नेमकी भावना कुठली आहे तर त्यांना योग्य रीतीने मला रिस्पॉन्स कसा देता येईल हे मला शोधता येईल. पण माझं त्यांच्या भावनांकडे लक्षच नसलं, मी माझंच काहीतरी सांगत बसलंय किंवा ते सांगतायत त्याचं नुसतं शब्दांकडे लक्ष असलं तर माझा त्यांना जो रिस्पॉन्स दिला जाईल तो अप्रोप्रिएट असणार नाही. आणि त्यामुळे समोरच्या माणसाच्या चेहऱ्यावरच्या भावना वाचता येणं हे पण तेवढंच महत्वाचं आहे. आपण समोरच्या माणसावरती एखाद्या विषयावर बोलतोय आणि त्याच्या चेहऱ्यावर आपल्याला समजा आठ्या दिसल्या तर आपण शक्यतो तो विषय बदलायचा प्रयत्न करतो का कारण हा विषय त्याला नाराज करणारा असेल तर आपल्याला ते संभाषण पुढे चालू ठेवायचं नसतं. आणि त्याच्यासाठी आपल्याला रिॲक्शन आणि रिस्पॉन्स या गोष्टींमधला फरक लक्षात घ्यायला पाहिजे. कारण रिॲक्शन ही नेहमी इमोशनल असते. समोरची व्यक्ती मला काहीतरी बोलली आणि मी त्याला ताडकन उत्तर दिलं तर ती झाली माझी रिॲक्शन.
कारण त्यावेळेची माझी इमोशन जी असते प्रॉमिनंट, त्या प्रॉमिनंट इमोशन प्रमाणे मी ताबडतोब रिएक्शन करते. पण मी जेव्हा रिस्पॉन्स देते एखाद्या गोष्टीला, तेव्हा त्याच्या मागे माझा काही विचार असतो. आणि मी जो आता रिस्पॉन्स देते तो समोरच्या व्यक्तीला कितपत पचणार आहे, कितपत आमचा संभाषण पुढे जाणार आहे, ह्याचा विचार करून केलेला असतो. आणि त्यामुळे आपल्याला इफेक्टिव्ह रिस्पॉन्सेस आणि काउंटर प्रोडक्टिव्ह रिएक्शन या दोन्हीची समज घेणं गरजेचं आहे. तर आपल्या रिएक्शन आपण रिस्पॉन्स मध्ये परिवर्तन करू. कारण खूप वेळा इमोशनली दिलेले रिस्पॉन्सेस या समोरच्या माणसाला खूप लागणारे असू शकतात, टोचून शकतात, अप्रिय विषयावरती असू शकतात, पूर्वीच्या काही जुन्या आठवणी काढून दिलेल्या त्या रिएक्शन असतात. त्यामुळे त्या बदलून त्याचा रिस्पॉन्स मध्ये रूपांतर केलं तर आपलं संभाषण जास्त चांगल्या रीतीने पुढे जाऊ शकतो. तर आता या इमोशनना आपल्या आयुष्यामध्ये मी मगाशी म्हटलं तसं शिकण्याची का गरज आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे इमोशन्स आर स्पाइस ऑफ अवर लाईफ. आपल्याला कल्पनाच करता येणार नाही कुठलीही इमोशन नसलेलं आपलं आयुष्य कसं असू शकेल. कुठल्याच भावभावना नाही. म्हणजे कशासारखं की पूर्वी तुम्हाला माहित असेल सिनेमाच्या आधी जी डॉक्युमेंटरी दाखवायची, त्या डॉक्युमेंटरी मध्ये बोलणारी जी व्यक्ती असायची ती कशी असायची, बिहार में बाढ़, 200 की मृत्यू, आणि पुढचं वाक्य भारत की शानदार विजय. आता भारत की शानदार विजय आणि बाढ़ मध्ये झालेला मृत्यू या दोन्ही एकाच भावनेला सांगितल्या तर ते आपल्यापर्यंत पोहोचणारच नाही. त्यामुळे आपल्या लक्षात येईल की दिस इज स्पाइस ऑफ अवर लाईफ. आपण जेव्हा इतरांशी संवाद करतो तेव्हा त्यामध्ये जर भावना कुठलीच नसेल तर आपण त्याच्यापर्यंत पोहोचूच शकत नाही. दे आर डिटर्मिनंट्स ऑफ अवर बिहेवियर, अडॅप्टिव्ह आणि मालॅप्टिव्ह. आपलं योग्य वागणूक आणि अयोग्य वागणूक या दोन्ही वागणं कशावरनं शेवटी ठरतं. त्यावेळी आपल्या मनामध्ये काय इमोशन असतं. ते समजा तुमच्या मुलाबरोबर तुमचा काही वाद झाला आणि तुम्ही तार त्याला काहीतरी बोललात तर त्यावेळी तुमची इमोशन अँगर ही असू शकते आणि ती खूप उफाळून आलेली असू शकते. पण त्या उफाळून आलेल्या इमोशनमुळे तुमचं जे वर्तन त्याच्या पुढचं असतं ते तुमच्या लक्षात येईल, ते मॅलअडॅप्टिव्ह असतं. तेच आपल्या समोर असलेली व्यक्ती आहे, आपण त्याच्या दुःखामध्ये सहभागी होतोय, काही त्याच्या घरात काही वाईट घटना घडली तेव्हा आपण त्याच्याशी बोलतो. तेव्हा ज्या सुदीन शब्दांनी बोलतो किंवा त्याच्या पाठीवर हात फिरवतो किंवा त्याला त्या व्यक्तीच्या आठवणी चांगल्या आपल्या मनात असल्या तर का सांगतो, ते बिहेवियर झालं त्याचे अडॅप्टिव्ह बिहेवियर. म्हणजे कुठल्याही अडॅप्टिव्ह आणि मॅलअडॅप्टिव्ह बिहेवियरच्या मागे या भावना असतात आणि त्या ठरवतात आपण तिथे कसं वागणार. भावनांचा उपयोग आपल्याला रिलेट अँड टू रीच आउट टू पीपल. आपण लक्षात घेऊ, आपण एखाद्या व्यक्तीची आपल्याला ओळख करून दिली आणि त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरती काहीही भावना नाही, हँडशेक करताना सुद्धा हात एकदम लिम्प हँड आहे, तर आपल्या मनामध्ये त्या व्यक्तीचं इम्प्रेशन तितकंच पडेल. पण तीच व्यक्ती हसरी असेल, हसून बोलेल आणि आपल्याला आपल्याबद्दल सुद्धा जाणून घ्यायची उत्सुकता दाखवेल तर आपल्याला ती व्यक्ती लक्षात राहील. म्हणजेच काय की रिलेटिंग टू पीपल अँड रिचिंग आउट टू पीपल याच्यासाठी आपल्याला कुठली भावना त्या ठिकाणी उपयोगी आहे याची जाणीव असणं खूप आवश्यक आहे. आणि त्यामुळे दे मेक अवर कम्युनिकेशन मोर मिनिंगफुल आणि गोल ओरिएंटेड. आता मला समजा माझ्या मुलीला एखादी गोष्ट समजावून सांगायची तर मी बोलताना काय बोलते, कशी बोलते, अगं तू असं नाही असं केलं असतंस ना तर फार चांगलं झालं असतं, विचार कर बरं, असं म्हणणं आणि काय करून ठेवले हे, काही विचार करायचा नाही आणि हाताला येईल ते करायचं तसं बोलायचं. तर दोन्ही याच्यामध्ये मी तिची चूकच दाखवली. पण एका वेळेची भावना आणि दुसऱ्या वेळेची भावना ही वेगळी असल्यामुळे माझं बोलणं हे गोल ओरिएंटेड आणि मिनिंगफुल नाही होणार त्याच्यासाठी आपल्याला भावना समजून घेणं
ही खूप आवश्यक गोष्ट आहे. त्या भावना समजून घेताना आपण एका उदाहरणापासून आता सुरुवात करणार आहोत. पुढचं काही वाचू नका. सध्या आपण वरचे 2 ठिपके फक्त बघा, निळा ठिपका आणि लाल ठिपका. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. ती गोष्ट कोणाची आहे? गोष्ट आहे 2 आयांची. आया ज्या तरुण आहेत, त्यांची मुली आहेत, मुलं मुली. तर ह्या 2 आया आहेत. एकीचं नाव आपण निलिमा ठेवूया आणि एकीचं नाव लालिमा ठेवूया. म्हणून मी पुढे लाल आणि निळे असे 2 ठिपके दाखवलेले. मी तुम्हाला उदाहरण देते, ते भारतातलं देते, ठाण्यातलं देते, पण यू विल बी एबल टू रिलेट व्हॉट इज द इन्सिडेंट. तर ठाण्यामध्ये राहणाऱ्या दोघी, मुंबईच्या उपनगरात राहणारे आहे. दोघींच्या मुली ह्या कॉलेजमध्ये जाणाऱ्या आहेत 11वीला. आणि घरातनं त्या नेहमीप्रमाणे सकाळी निघतात 10 वाजता आणि आईला सांगतात की आम्ही 7 वाजेपर्यंत येऊ. निघताना त्या दिवशी नेमका शाळेमध्ये सारी डे असतो कॉलेजमध्ये. आणि आदल्या दिवशी त्यांनी आईला बसका लावून सांगितलेलं असतं की मला सारी डे साठी ना तुझी ती कांजीवरम आहे ती साडी पाहिजे, मला नेसून द्यायची उद्या. आणि त्याच्यावरचा तुझा सेट आहे ना तो मी मला तो छान दिसतो असं आजी म्हणते ना, तो पण ती मला घालेल. आणि सकाळी त्यानं तिला लवकर उठून आई तिला साडू नेसून देते व्यवस्थित, बिना लावून, कारण तिला प्रवास करायचे, साडी देते. आणि त्या दोघी बाय बाय करून घराबाहेर निघतात. तर त्याने सांगितलं त्याप्रमाणे 7 वाजता घरी येणार म्हणून. आणि संध्याकाळचे 7:45 वाजलेले. आपण आता निलिमाच्या घरी आधी जाऊया बघायला काय चाललंय. निलिमा सगळ्याकडे लक्ष जातं. अरे बापरे, 7:45 वाजले, अजूनही आली नाही. काहीतरी गाड्यांचं गोंधळ असेल, काहीतरी असेल. मग ती तिच्या डायरीमध्ये तिच्या एका मैत्रिणीचा नंबर शोधून काढते मोबाईल मध्ये आणि त्या मैत्रिणीला फोन करून बघते. मैत्रिणीचा फोन एंगेज लागतो. ती पण तिच्या बरोबरच असेल बहुतेक बाहेर. मग आता काय करायचं, तोपर्यंत स्वयंपाक उठून घ्यावं म्हणून ती स्वयंपाकात जाते. एकीकडे कुकर लावते, एकीकडे भाजी फोडणीला टाकते, एकीकडे कणिक भिजवते. आणि धाकटा मुलगा घरात असतो, त्याला सांगते मी पटकन 2-3 पोळ्या लाटते, तू जेवून घे. कारण ती दुसरी मैत्रीण तिची पलीकडच्या बाजूला लागते, पलीकडच्या गल्लीत. तिचा काही मला नंबर नाहीये, तर आपण 2 जण तिथे जाऊन बघू ती आली एका घरामध्ये. कारण तोपर्यंत 7:15 वाजून गेलेले असतात. आता त्या मुलाला पोळ्या करण्यासाठी तिथे उभी राहते. गॅलरीमध्ये चक्कर मारते 2 वेळा. घरात कोपऱ्यात बघते की पाऊस यायची शक्यता आहे, तर छत्री नेली तिने की नाही नेली. पण एकेकडे डोक्यात विचार सारखे चालू असतात की अजून ही आली नाही, उशीर झाला तिला. फोन परत एकदा बघते, तिचा काही मेसेज आहे का, तर मेसेज पण येत नाही. आणि एकीकडे तिची कामं चालू असतात आणि ती तिच्या मुलीची वाट बघते. आता आपण लालिमाच्या घरात जाऊ. लालिमाच्या घरामध्ये तिने पण एकीकडे कणी भिजून ठेवली, एकीकडे पोळ्या करणार आहे, एकीकडे कुकर लावलंय आणि भाजी पण फोडणीला टाकली. पण तिच्या सारख्या गॅलरी ते स्वयंपाकघर फेऱ्या चालू आहेत. आणि तोंडाने काय आजकालच्या मुलींना काही शिस्त नाही, कधी वेळेवर येणार नाहीत. फोन करायला काय होतं, निरोप तरी टाकायला पाहिजे होता. आम्ही काय समजायचं. मुंबई सारख्या ठिकाणी मुलगी गेली बाहेर आणि नाही आली 8-8:30 वाजेपर्यंत, म्हणजे काय करणार. एकीकडे तोंडाने सारखं चाललंय त्या तिच्या बोलण्यामध्ये, चक्रा मारण्यामध्ये. एकीकडे तिची भाजी लागते, करपते. एकीकडे कुकरच्या 4 शिट्ट्या होऊन जातात तरी तिच्या लक्षात येत नाही. आणि त्या दिवशी कधी नव्हे ते तो बाबा घरात आलेला असतो लवकर कमावून, आणि तो बसलेला असतो डायनिंग टेबलवरती
इकॉनॉमिक टाइम्स वाचून. आणि आता त्याच्याकडे तिचा मोहरा वळतो. हे सगळं कशामुळे? तुझ्यामुळे. काही शिस्त रे, काही नाही, नुसते तिथे लाड करत राहायचं. मी काय काय म्हणून बघू. हे ऐकल्यानंतर बाबाच्या पहिल्यांदा काही लक्षात येत नाही, कारण पेपरमध्ये लिहिलेलं असतं की शेअर मार्केट कोसळलं. त्याला कळत नाही माझ्यामुळे काय झालं. पण त्या पुढचं वाक्य जेव्हा येतं की तुझ्यामुळे ती अशी लाडावलेली आहे, तेव्हा त्याला रेफरन्स टू कॉन्टेक्स्ट कळतो. पण तो काही पेपर खाली ठेवत नाही. ही इज युझिंग इट एज अ न्यूक्लिअर शिल्ड. आता तो धाकटा मुलगा अभ्यासाला बसलेला असतो, त्याच्यावर तिचा मोहरा वळतो. तो काय रे अभ्यास करतोस, ठेव बाजूला, आधी जा रे खाली कोपऱ्यावरती जा, आणि बस स्टॉप जवळ जाऊन उभा राहा, तिथे आली का ती, ती दिसते का बघ. दिसली तर ताबडतोब ये पळत पळत. मग काय करायचं ते मी बघते पुढे. आता आपल्याला दिसतंय की लालिमाच्या घराचं वातावरण म्हणजे निलिमाच्या घरापेक्षा खूप वेगळे, वेगळ्या भावना तिथे दिसतात आपल्याला. असं करता करता 9च्या सुमाराला ती मुलगी घरी येते. निलिमाच्या घरी आल्यानंतर दरवाजात ती निलिमा पहिल्यांदा काय करते, तर पहिली गोष्ट तिला आत येऊन येते. आत आल्यानंतर तिला मग ती विचारते की अगं तुला उशीर होणार होता तर आम्हाला फोन केला, असं बरं झालं तर माझा नंबर राहायला लागला तर बाबाला लावायचा, मेसेज तरी टाकून ठेवायचा की मला उशीर होणार आहे, आम्हाला तुझी काळजी वाटली होती. ती आतमध्ये येते तरी तिला निलिमा सांगते जा फ्रेश होऊन ये आणि मग आपण सगळे जेवायला बसू. आता लालिमाच्या घरामध्ये जेव्हा 9 वाजता ती मुलगी दरवाजात येते त्यावेळी एक तर कोणीच बोलत नसतं, दरवाजे भांडी बोलत असतात. आत आल्यावर आई तिची लालिमा धाडकन दरवाजा लावून देते. ती गुपचूप मुलगी जाते वॉश घेऊन यायला, आणि मग तिच्याशी जो संवाद चालतो तो सगळा असा आयदर वक्रोक्तीमध्ये तरी असतो किंवा तिला नाव ठेवणार असतो. आता आपल्या अशा याच्यामध्ये जेव्हा या दोन्ही आयांची आपण तुलना केली तर पहिली गोष्ट आपल्याला लक्षात काय येते की दोन्ही आयांचं आपल्या मुलीवरती अतिशय प्रेम आहे, त्याच्याबद्दल काही बात नाही. पण आजची त्यांची जी रिॲक्शन आहे त्या रिॲक्शन मध्ये आपल्याला काय काय दिसतंय. निलिमाच्या भावना आहेत, तिला पण चिंता आहे मुलीची, तिला पण मुलगी उशिरा आल्याबद्दल न कळल्याबद्दल राग आलेला आहे. पण तिच्या भावना आहेत त्या मॅनेजेबल असल्यामुळे तिचे रिस्पॉन्सेस खूप वेगळे आहेत. लालिमाच्या घरामध्ये मुलगी शिरतानाच आणि हातामध्ये AK-47 घेऊन बसलेली आहे. आता त्याच्यामध्ये ती मुलगी सांगण्याचा जेव्हा प्रयत्न करते काय झालं उशिरा का, त्याच्यात तिचा ऐकण्यासारखा पण तिचा मूड नाहीये. काही मला सांगू नको, अशी अशी दळकी भाजी खायची सगळ्यांनी, आणि ही सगळं तुझ्यामुळे. आपल्याला दिसतंय की हा त्यांच्या संवादामध्ये निलिमाच्या भावना आणि लालिमाच्या भावना या दोन्ही वेगवेगळ्या आहेत. आम्ही त्या रिॲक्शन वेगळ्या असल्यामुळे काय झालंय की निलिमाच्या घरामध्ये जेव्हा वॉश घेऊन टेबलावर येते तेव्हा आई तिला विचारते काय ग मैत्रिणींपैकी कोण कोण कुठल्या साड्या नेसून आल्या होत्या, काय केलं तुम्ही, कसं एन्जॉय केलं आजचा दिवस. आणि रात्री झोपताना सगळे शांत मनाने झोपू शकतात. लालिमाच्या घरामध्ये त्याचं नसतं. रात्री झोपताना अंथरुणावर गेल्यानंतर लालिमाच्या मनामध्ये काय विचार असतात, काय आपण कष्ट करून उपयोग,
समज दिवस हे कष्ट करून शेवटी बोलून घालवलं सगळं. आता सगळी म्हणजे चारही जण चार बाजूला तोंड करून बसले आणि मी अशी माझं तोंडच फाटकं आहे, तर माझ्या ह्या बोलण्यामुळे सगळं मी घालवून बसते. म्हणजे शेवटी तिने स्वतःला लेबल लावले. आता आपल्या लक्षात येईल की या दोन्ही वेगळ्या प्रकारच्या भावना, प्रसंग एकच आहे, पण निलिमाच्या भावना आणि लालिमाच्या भावना यांमध्ये जो फरक आहे तो फरक समजून घेणं आवश्यक आहे. कारण आपल्या लक्षात येईल की लालिमा आणि निलिमा या दोन्ही कोण वेगळ्या व्यक्ती नाहीत, या दोन विचारधारा आहेत आणि त्या एकमेकांमध्ये मिसळलेल्या असतात. आणि आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये अशा विचारधारा दोन्ही प्रकारच्या असतात. निलिमाच्या मनामध्ये सुद्धा मध्येच विचार येऊन गेला असेल, काय हिला जबाबदारी कळत नाही, काय हिला फोन करता येत नाही, हा विचार आला असेल मध्ये. पण त्याच्यावरती ताबा आणून ते प्रश्न तिला न विचारता पुढच्या वेळी तिने काय करावं या बाबतीत ती सूचना देते. म्हणजे आपल्या लक्षात येईल की ह्या दोन्ही भावना जर आपण लक्षात घेतल्या तर लालिमाच्या भावनांकडनं आपल्याला निलिमांच्या भावनांकडे जाण्यासाठी काय नेमके बदल करायचे ते आपल्याला ह्या शोध्या समोरच्या चार्ट मध्ये दिसते. तर निलिमाच्या मनामध्ये काय आहे, ती इज व्हेरी क्लिअर अबाउट हर गोल. देर इज गोल ओरिएंटेशन, की मी आता स्वयंपाक करताना भाजी टाकले, जरी माझी मुलगी उशिरा आली असली तरी माझं आत्ता लक्ष पूर्ण त्या भाजीकडे. त्यामुळे गॅस बंद केला की जाऊन मी तिला बघण्यासाठी चक्कर मारीत पाहिजे. म्हणजेच काय की गोल ओरिएंटेशन आणि त्यावेळीची प्रायोरिटी करणं हे तिच्यामध्ये असल्यामुळे तिची भाजी जळत नाही. आणि लालिमाला गोल ओरिएंटेशन नाहीच, कारण तिच्यामध्ये एकच विचार आहे, ही कशी अशी बेजबाबदार मुलगी की जे वेळेवर येत नाही आणि मला कळवत नाही. आणि त्यामुळे निलिमाच्या मनामध्ये कॉन्सिक्वेन्सेस उशीर झाल्याचे कसे आहेत, रिअलिस्टिक कॉन्सिक्वेन्सेस आहेत. म्हणजे काय की गाडी लेट होऊ शकेल, आणखी काही घडलं असेल, कॉलेजमध्ये त्यांना थांबायला लागलं असेल, किंवा आज सॅटरडे असल्यामुळे सगळेजण समोरच्या कॅफेमध्ये गप्पा मारत असतील म्हणून उशीर झाला असेल. तिच्या मनामध्ये सगळ्या पॉसिबिलिटीज येतात, त्या रिअलिस्टिक पॉसिबिलिटीज येतात. लालिमाच्या मध्ये पहिलाच विचार काय येतो, अरे बापरे तिला ऍक्सिडेंट तर नाही ना झाला, का कोणी तिचा बॉयफ्रेंड नाही त्याच्याबरोबर ती गेली. म्हणजेच काय की त्या एन्झायटीच्या भावनेमुळे तिच्या मनात येणारे कॉन्सिक्वेन्सेस सगळे निगेटिव्ह आणि टोकाचे आहेत. त्यामुळे ती निलिमा वाट बघताना जे अल्टरनेटिव्ह शोधते ते काय काय आहे, ते कन्स्ट्रक्टिव्ह ऍक्टिव्ह आहे. की आधी मैत्रिणीला फोन करून बघते, तिचा नाही फोन लागला तर शेजारच्या गल्लीतल्या मैत्रिणीकडे जाऊन विचारून येतो, येऊया आपण, की तिला उशीर झालाय का. पण लालिमाला कुठलाही अल्टरनेटिव्ह नाही, एकच डिस्ट्रक्टिव्ह अल्टरनेटिव्ह काय, इथे आल्यावर मी पाहून घेते काय. आणि त्यामुळे आल्यानंतर त्यांच्यामध्ये होणारी खडाजंगी ही साहजिकच घराच्या मानसिक आरोग्याला उपयोगी नाही. ते कशामुळे आणखी होते, कारण निलिमाचा फोकस हा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग वरती आहे. काय की आज माझ्या मुलीला उशीर झालाय, तो कशामुळे झाला असेल आणि पुढे तिने असं वागू नये म्हणून मला काय करायला पाहिजे, याच्यावरती तिचा फोकस आहे. तर त्याच्या उलट लालिमाचा फोकस कशावरती आहे की ब्लेमिंग वरती आहे. ही अशीच आहे, हिच्या जनरेशनची सगळी मुलं अशीच असतात आणि ही अशीच वागत राहणार. आणि त्यामुळे तिच्या वागण्यामध्ये लेबलिंग आहे, की त्या मुलीला लेबलिंग केलंय, त्या मुलीच्या सगळ्या जनरेशनला लेबलिंग केलंय आणि शेवटचं लेबल ती चिकटवते स्वतःच्या कपाळावर रात्री झोपताना, की मी अशीच आहे, माझं फाटकं तोंड आहे, त्यामुळे माझ्या मुलीचे माझे संबंध कधीच बाहेरचे आणि प्रेमाचे राहिले नाही. आता आपण लक्षात घेऊ की कुठल्याही त्रासदायक भावनेपासून दूर जाण्यासाठी
आपल्याला ह्या गोष्टी लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे की आता माझं नेमकं गोल काय आहे. आपला समजा मगाशी जसं उदाहरण दिलं की माझं समजा माझ्या मुलाशी खूप वाद झाला, पण माझ्या डोक्यात जर असेल की माझं गोल काय आहे, या वादामध्ये जो विषय आहे तो विषय मला त्याला एखादी गोष्ट पटवायची आहे, त्याला सांगायचा प्रयत्न करते मी. ती त्याला पटेल की नाही मला माहिती नाही, पण मी माझ्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न करीन त्याला. त्याला सांगणं हे एक माझं गोल आहे. आणि दुसरं माझं गोल आहे की त्याचे आणि माझे संबंध प्रेमाचे मायेचे राहावे. त्यामुळे ह्या दोन्ही गोलकडे माझं जर लक्ष असेल तर मग मी आमचा संवाद कुठल्या दिशेला चाललाय याच्याकडे लक्ष देईन कायम. म्हणजेच काय की या जोड्यांपैकी आपल्याला संताप आला असेल किंवा चिंता वाटली असेल तर कुठल्याही गोष्टीपासून आपण सुरुवात करू शकतो की समोर होणाऱ्या प्रसंगाचे मी जे विचार करते ते रिअलिस्टिक आहेत का एक्स्ट्रीम विचार करते. उदाहरणार्थ मला डॉक्टरांनी समजा एक लिस्ट लिहून दिली, या सगळ्या तपासण्या तुम्ही करून घ्या, आणि तो कागद बघितल्यावरच मला पहिल्यांदा विचार मनात आला, अरे बापरे एवढ्या सगळ्या तपासण्या सांगितल्या म्हणजे काहीतरी गंभीर असलं पाहिजे. अरे बापरे काही गंभीर असेल तर आणि काही निघालं तर मग त्याला मी कशी तोंड देणार. मग त्याला घरात माझ्या कोणी नाही, आता माझं कसं व्हायचं. आता हे का सगळे माझे विचार सुरू झाले, ते टोकाचे विचार आहेत आणि त्या टोकाच्या विचारांमुळे माझी चिंता मी अजून वाढवते. पण त्या ठिकाणी मी विचार केला की त्यांनी मला तपासण्या सांगितलेल्या आहेत, त्याचे निष्कर्ष पण अजून आपल्याला माहिती नाही. त्यामुळे त्या कॉन्सिक्वेन्सेसचा आत्तापासून मी निगेटिव्ह विचार करत राहिले तर माझी एनर्जी मी त्याच्यातच फुकट घालवी. त्याच्यापेक्षा मी जर म्हंटल की नक्की त्या तपासण्यात पुढे काय निघणार आहे हे कळलं तर मी जास्त चांगल्या मनाने त्याला तोंड देऊ शकेन. म्हणजेच आपल्या लक्षात येईल की हा कुठल्याही भावनिक वादळाच्या प्रसंगी आपल्याला ह्यातल्या कुठल्याही जोड्या आपण जर घेतल्या, उदाहरणार्थ गोल ओरिएंटेशन आणि प्रायोरिटी, की माझं नेमकं गोल काय आहे आणि माझ्या प्रायोरिटीज काय आहेत. म्हणजे समजा माझ्याकडे 2 दिवसानंतर पाहुणे जेवायला येणार आहे आणि पुढच्या आठवड्यात मला एक महत्वाचं प्रेझेंटेशन करायचं, त्याची मी रोज बसून थोडी थोडी तयारी करते. पण पाहुणे येणार आहेत 2 दिवसांनी हे कळल्यानंतर आता मला माझ्या गोल प्रमाणे माझ्या प्रायोरिटीज बदलायला पाहिजे. की 2 दिवसांनी पाहुणे येणार आहेत त्याची आजपासून तयारी जी काही थोडीफार असेल ती मी करेन, पण त्याच्या बरोबरीनेच पुढच्या आठवड्याच्या प्रेझेंटेशनला पण थोडासा वेळ देईल, कारण मध्ये 2 दिवस आहेत. मग पाहुणे येणार आहेत त्या दिवशी आणि त्याच्या आदल्या दिवशी कदाचित मी प्रेझेंटेशनचं काम मागे टाकेन आणि त्यांच्या तयारीवरती वेळ जास्त देईल. म्हणजेच काय की माझ्या डोळ्यापुढची गोल जी आहे त्याच्यासाठी माझ्या प्रायोरिटी माझी बदलायची तयारी पाहिजे. आणि त्या बदलताना मला स्वतःला कुठल्याही प्रकारचा ताण आणून द्यायचा नाही. त्यामुळे आपल्या लक्षात येईल कुठल्याही कसोटीच्या प्रसंगी आपल्याला ह्या गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून ह्या गोष्टी आपण आणखीन एका वेगळ्या पद्धतीने समजून घ्यायचा आता प्रयत्न करणार. आपण जेव्हा आता भावना म्हणतो त्या अनेक वेगवेगळ्या भावना आपल्या मनामध्ये असतात. त्यातल्या काही निगेटिव्ह असतात, काही पॉझिटिव्ह असतात. काही निगेटिव्ह असतात त्या आपल्याला उपयुक्त सुद्धा असू शकतात. उदाहरणार्थ निलिमाच्या मनामध्ये मुलगी उशिरा आली याच्याबद्दल कन्सर्न पण आहे आणि त्याच्यासाठी ती वेगवेगळे उपाय पण शोधते की तिचा आता ती कुठे शोधण्यासाठी आपल्याला काय करता येईल. पण जेव्हा तिचे विचार त्याच्याकडनं एन्झायटीकडे वळतात तेव्हा तिला ते कुठलेच अल्टरनेटिव्ह दिसत नाही. आणि आपल्या लक्षात येईल की आपल्या स्वतःला सुद्धा एखादा समोर प्रसंग आला तर ताबडतोब आपल्याला त्याला काय करायचं, काय तोंड द्यायचं याचा पण विचार पटकन करू शकत नाही. त्याच्यामुळेच कारण आपण एन्झायटीच्या ट्रॅकवर एकदा जायला सुरुवात झाली तर आपल्याला स्वतःला परत
कन्सर्नच्या ट्रॅकवर आणणं हे कठीण होतं. निलिमाची भावना काय आहे? कन्सर्न. कन्सर्नचा विचार काय? कन्सर्नच्या मागचा विचार काय? की माझी मुलगी इशिरा आली आहे, त्यामुळे मला त्या ती कधी येते आणि कशासाठी येते आणि का उशीर झालाय या गोष्टी मला समजून घ्यायच्या. त्याच्यामुळे तिचा ताण कमी असेल. पण जेव्हा तिचा विचार हा असतो की अरे बापरे, तिला काहीतरी झालं असेल, तिला ऍक्सिडेंट झालं असेल, का ती कोणावर तरी पळून गेली असेल, ते अनरिअलिस्टिक विचार आले की ताण मारायला सुरुवात होते. त्यामुळे आता आपण लक्षात घेऊया की कुठल्या भावना या निगेटिव्ह असून सुद्धा आपल्या आवश्यक असतात आयुष्यात. कारण आपण तिसरी निलिमा आणि लालिमा जशा आहेत दोन आया बघितल्या, तशीच एक कालिमा पण आहे. कालिमा म्हणजे कोण? तिचे विचार काय आहेत? येऊ दे कधी 12 वाजेपर्यंत, काय हरकत नाही. म्हणजे बेफिकिरी. तर तिच्या त्या बेफिकिरीमुळे ती मुलीला शिस्त पण लावू शकणार नाही. त्या मुलीला आपण वेळेवर यावं अशी इच्छा पण होणार नाही. म्हणजेच आपल्या लक्षात येईल की ह्या सगळ्या भावनांमध्ये काही भावना आपल्याला एक्सपिरियन्शियली पॉझिटिव्ह वाटतात, पण ते आपल्याला उपयोगी नसतात. तर म्हणून हे भावनाचं वर्गीकरण आपण वेगळ्या रीतीने आता शिकणार आहोत. आणि एक त्याच्यासाठी मी तुम्हाला उदाहरण समोर दाखवलं की आपल्याला आपल्या भावना समजा मॅनेज करायचे. तर एक तळ मजल्यावरच्या भावना ही एक 6 मजली इमारत आहे आपण समजूया हायपोथेटिकली. 6 मजली ही इमारत आहे आणि ह्या इमारतीचा 6वा मजला म्हणजे या टोकाच्या भूमिका भावना अँगर, एन्झायटी, डिप्रेशन आणि गिल्ट. तळ मजल्यावरच्या कुठल्या भावना आहेत? कॉन्फिडन्स, कंटेंटमेंट, जॉय, पीस, बिंग रिलॅक्स, काम. म्हणजे आपल्या सर्वांना या तळमजल्यावरच्या भावना आवडतात आणि हव्याशा वाटतात. पण काही आपल्या आजूबाजूला घडलेल्या प्रसंगामुळे आपण त्या भावनांवरून तिसऱ्या मजल्यावरती जातो. इरिटेशन, कन्सर्न, सॅडनेस आणि रिग्रेट. बहुतेक वेळा आपल्याला अनपेक्षित प्रसंग घडला तर आपण तळमजल्यावरनं एकदम 6व्या मजल्यावरती जातो. अँगर, एन्झायटी, डिप्रेशन, काही वेळा गिल्ट पण. म्हणजेच काय की आपल्या 6 मजल्यावर 6व्या मजल्यावरच्या भावना आपण गेलो तर आपल्याला स्वतःला तिसऱ्या मजल्यावरनं ओढून आणणं हे खूप कठीण असतं. कारण तळमजल्यावर तिसऱ्या मजल्यावरनं तळमजल्यावर येणं हे रिलेटिव्हली सोपं असतं. म्हणजे निलिमाला मुलगी उशीर झाली म्हणून तिला चिंता वाटली तर त्या चिंतेमधनं हळूहळू ती तळमजल्यावरती येऊ शकते. पण ती एन्झायटीच्या स्वरूपात असेल तर तिला तळमजल्यावर येणं कठीण आहे, कारण तिच्या डोक्यामध्ये ते विचार तर जातच नाही. म्हणजे आपल्या काय लक्षात येईल की भावनांमध्ये सुद्धा थर्ड तिसऱ्या मजल्यावरच्या ज्या भावना आहेत, इरिटेशन, कन्सर्न, सॅडनेस, ह्या पण निगेटिव्ह भावना आहेत. पण त्या निगेटिव्ह भावना आपल्याला आवश्यक आहे आपल्या बदलासाठी आणि आपल्या वातावरणाशी आपल्याला जुळवून घेण्यासाठी. कारण इरिटेशन सारखी भावना नसेलच म्हणजेच काय की ती आई म्हणजे कालिमा असेल तर साहजिकच तिचा काही मुली आपल्या मुलीशी तिचा संबंध त्या मनाने सुखकारक राहणार नाही. त्यामुळे इरिटेशन, कन्सर्न, सॅडनेस, एखादी माझ्या आयुष्यात नको असलेली घटना घडली तर मला दुःख, हळहळ वाटणं, दुःख होणं हे स्वाभाविक आहे. हळहळ आणि दुःख असेल तर मी त्याला तोंड देऊन काही दिवसांनी हळूहळू तळमजल्यावरच्या भावनेवरती येईल. पण मी जर डिप्रेशन मध्ये गेले तर तिकडनं मला तळमजल्यावर येणं कठीण होईल. आता हे काय आहे ते आपण आता त्या प्रत्येक भावनेच्या विचारांकडे जाऊया म्हणजे आपल्याला लक्षात येईल. तर म्हणून या भावना आपण समजून घेताना त्याच्यात ही गोष्ट लक्षात घ्यायची की 6व्या मजल्याच्या भावना कशा आहेत? दे आर इनटॉलरेबल. आपण जेव्हा एन्झायटी वाटते किंवा खूप संताप येतो तेव्हा आपल्याचा पहिला विचार काय असतो? मला हे सहनच होत नाही. आय कॅन स्टँड इट.
मग ती चिंता असू दे, संताप असू दे, डिप्रेशन मध्ये सुद्धा आय कॅन स्टँड इट भावना असते. कुठल्या अर्थाने असते की मला आयुष्य नकोच वाटते, या जगण्यातच काही अर्थ नाही. तर 6व्या मजल्यावरच्या भावना ह्या सगळ्या इनटॉलरेबल असतात. आय कॅन स्टँड इट. आणि आपल्याला स्वतःच्या भावनांना समजून घेऊन बदलायचे म्हणजे काय करायचे? यू हॅव टू कम फ्रॉम आय कॅन स्टँड इट टू आय कॅन स्टँड इट. कारण आपण स्वतःला जेव्हा आय कॅन स्टँड इट सांगत असतो तेव्हा आपल्या निगेटिव्ह भावनांना आपण आणखी खतपाणी घालत असतो की मला सहनच होत नाही, मला सहनच होत नाही. पण आपण जेव्हा म्हणतो की नाही, मला हे सहन करायला पाहिजे आणि ते सहन करायला लागणारी शक्ती माझ्यामध्ये आहे आणि मी ते करू शकेन, तर मग आपण त्याच्यावरनं 3ऱ्या मजल्यावर आणि परत नंतर 3ऱ्या मजल्यावरनं तळमजल्यावरती येऊ शकतो. त्यामुळे 3ऱ्या मजल्यावरच्या भावना आहेत त्या टॉलरेबल भावना आहेत आणि अप्रोप्रिएटली निगेटिव्ह आहेत. तळमजल्यावरच्या प्लेजरेबल आहेत. आणि त्याच्या बरोबरीने आता खाली बेसमेंट आहे. बेसमेंटच्या भावना कशा आहेत? दे आर टू प्लेजरेबल. टू प्लेजरेबल म्हणजे काय की एक्सपेरियन्शियली दे आर पॉझिटिव्ह. आता जेव्हा आपण बेफिकिरी दाखवतो, अरे काय आहे ते ना, त्याच्यात काहीच अर्थ नाही, मी 5 मिनिटात करू शकतो, मला काय त्याचा वाटत नाही, असं जेव्हा मी म्हणत असते तेव्हा माझ्या मनामध्ये एकीकडे शंका असते आपल्याला जमेल की नाही. मी जेव्हा म्हणत असते घड्याळाचा गजर लागला आणि त्यावेळी वाजत असला तर माझ्या मनात काय पहिली भावना असते? अरे कशाला लावला एवढा जवळचा लवकरचा गजर, काही गरज नाही एवढ्या लवकर उठायची, चालेल अजून अर्ध्या तासाने. म्हणजे त्यावेळेची माझी भावना प्लेजरेबल असते की अजून मला 10 मिनिटं लोळायचे अंथरुणात. पण मग जेव्हा मला जाग येते तेव्हा 8 वाजलेले असतात, किंवा एकदम मी बेसमेंट मधनं 6व्या मजल्यावर जाते डायरेक्ट. तेव्हा सगळ्या टू प्लेजरेबल ज्या भावना आहेत त्या एक्सपिरियन्शियली पॉझिटिव्ह वाटतात, पण दे आर नॉट युजफुल टू अस, दे आर नॉट हेल्पफुल टू अस. आणि म्हणून आपण ह्या मॅट्रिक्सकडे बघूया की एक्सपिरियन्शियली निगेटिव्ह आणि नॉट हेल्पफुल अशा कुठले तर लेझीनेस, प्रोक्रॅस्टिनेशन. आपण जेव्हा आजचं काम उद्यावर ढकलतो तेव्हा आपल्याला त्या क्षणी खूप चांगलं वाटतं की नाही आज नको करायला, ड्रॉवर आवरायचं ना, आपण रविवारी आवरूया. आणि मग त्यावेळी आपल्याला वाटतं चला आपली सुटका झाली. म्हणजे त्यावेळेची भावना आपली प्लेजरेबल असते. म्हणजे आपण जेव्हा जेव्हा काम हातातलं पुढे ढकलतो त्या वेळेपुरता आपल्याला जो आनंद असतो तो टेम्पररी असतो, आपल्याला ती पण माहिती असतं. पण आत्ता मला करायचं नाहीये या भावनेने आपण सुखावतो. त्याचप्रमाणे ॲरोगन्स हे बिहेवियर आहे, पण त्याच्या मागचा भावना आहे ते बिविंग ओव्हर कॉन्फिडंट. तेव्हा ॲरोगंटली जेव्हा माणूस एखादा दुसऱ्याची वागतो तेव्हा त्याला वाटतं की माझा या माणसावरती पूर्णपणे हक्क आहे, मी वाटेल ते त्याला बोलू शकतो. म्हणजे त्यावेळी त्याला ती सुखावणारी असते. पण त्याचा परिपाक कशात होतो? शत्रुत्व बनण्यामध्ये होतो. म्हणजे आपल्या लक्षात येईल की ह्या एक्सपिरियन्शियली पॉझिटिव्ह असलेल्या काही भावना दे आर नॉट हेल्पफुल टू अस. एक्सपिरियन्शियली पॉझिटिव्ह असणाऱ्या आणि हेल्पफुल असणाऱ्या भावना त्या होप, हॅपीनेस, कॉन्फिडन्स, सॅटिस्फॅक्शन, डिटर्मिनेशन. एक्सपिरियन्शियली निगेटिव्ह असलेल्या आणि उपयोगी नाही याच्या कुठले अँगर, डिप्रेशन, एन्झायटी आणि गिल्ट. आणि एक्सपिरियन्शियली निगेटिव्ह असून सुद्धा आपल्याला उपयोगी आहेत त्या कुठले इरिटेशन, सॅडनेस, कन्सर्न आणि रिग्रेट. या का उपयोगी आहेत? कारण अनलेस आय एम कन्सर्न्ड अबाउट समथिंग आय एम नॉट गोइंग टू टेक ऍक्शन. Unless I am irritated by that person's behavior, I will not be able to tell him, I don't want you to behave like this. Unless I feel sad about what has happened, I will not try to get out of that situation. आणि रिग्रेटची भावनाच्या मागचं काय विचार आहे की माझ्या हातून ही चूक झालेली आहे, त्याच्याबद्दल मला वाईट वाटतंय, पण ही चूक मी आता परत करणार नाही.
आणि ह्या चुकीबद्दल जे काही मला घ्यायला लागेल शिक्षा ती घ्यायला मी तयार आहे. त्या चुकीची किंमत मी मोजायला तयार आहे. ही रिग्रेटच्या मागची विचार आहे. त्यामुळे आपल्या लक्षात येईल की ह्या सगळ्या भावनांबद्दल बोलताना आपल्याला हे समजून घेणं आवश्यक आहे की त्या सगळ्या भावनांच्या मागचे वेगवेगळे विचार कुठले. असं असून सुद्धा आपल्याला प्रत्येक वेळी आपल्या मनाविरुद्ध गोष्ट घडली की राग येणं ही आपला सगळ्यांचाच अनुभव आहे. अशी एकही व्यक्ती म्हणू शकत नाही की मला कधीच राग येत नाही. तो माणूस जगातला सगळ्यात खोटारडा माणूस असतो. त्यामुळे या भावना अशा कशा आहेत आणि कुठल्या आहेत या समजून घ्यायला आपण त्याची हिस्ट्री पण समजून घेणार. पण त्याच्यापूर्वी आपण जरा ब्रेक घेऊन तुम्हाला काही आतापर्यंत बोलले त्याच्याबद्दल प्रश्न असतील तर आपण जरा स्टॉप करूया शेअर आणि तुम्ही तुमचे प्रश्न विचारा आणि मग आपण पुढच्या भागाकडे जाऊ. हा, आपण एखाद दुसरा प्रश्न किंवा कॉमेंट घेऊयात म्हणजे बस मग आपल्याला हा वेळ पुरेल. बस मी विचारते. तोच विचारा. सत्य मॅडम, मला इतकं आनंद होतोय, असं क्लासमध्ये असल्यासारखं वाटतंय. तुम्ही हे जे बिल्डिंगचं उदाहरण दिलं ते खूपच उपयोगी आहे. तर मला हे विचारायचं की तुम्ही सांगितलं की बेसमेंट, ग्राउंड आणि फर्स्ट थ्रू 6th फ्लोअर आणि कुठल्या इनटॉलरेबल निगेटिव्ह भावना आहेत आणि कुठल्या टॉलरेबल आहेत आणि सगळ्यात खाली इनअप्रोप्रिएट पॉझिटिव्ह आहेत. पण आपण दिवसभरातून ह्या विविध भावना अनुभवत असतो. म्हणजे एकाच असं नाही की आपल्याला आपण फक्त सेकंड फ्लोअरवर किंवा थर्ड फ्लोअरवर असतो. आपण वर खाली सरासर असं जात असतो. तर हे अवेअरनेस कसं डेव्हलप करता येईल की आता या क्षणी हाऊ टू कॅच वन सेल्फ की मी कुठल्या फ्लोअरवर आहे. आता म्हणूनच आपल्याला बदल करायचा असेल तर पहिल्यांदा आपण नेमक्या फ्लोअरवर कुठल्या आहोत हे शोधणं आवश्यक आहे. आता ही बिल्डिंगची उपमा दिली खूप खूप काय म्हणता येईल प्रायमरी आणि हायपोथेटिकल आहे. अशी इमारत वगैरे काही नसते. कशासाठी फक्त दाखवलंय मी की सर्वात वरच्या मजला कशासाठी की त्यावेळी आपण भावनेच्या अत्युच्च शिखरावरती असतो आणि त्यावेळी आपल्याला भावनिक त्रास खूप जास्त सगळ्यात मॅक्झिमम होत असतो म्हणून त्याला आपण वरचा मजला म्हणतोय. पण आपली कायम आपला गोल हा तळमजल्यावरचा राहावा हाच असतं. आपण तळमजल्यावर राहत असलो तरी सुद्धा आपल्याला हवी असल्या आणि नको असल्या तरी सुद्धा आपल्या आजूबाजूला कायम काहीतरी घटना घडत असतात आणि त्याच्यामुळे आपण तिसऱ्या मजल्यावरती वारंवार दिवसभरात जायची शक्यता असते. म्हणजे काय सकाळी माझ्या उठल्या उठल्या समजा छान मूड आहे, आनंदी आहे आणि मग बाईचा फोन आला की आज मी कामाला येणार नाही. लगेच माझं मूड बदलायला सुरुवात झाली. मग तिच्याबद्दलचा राग, तिच्याबद्दलचं हे मग चिंता की आज समजा पाहुणे येणार आहेत, अरे बापरे आता कसं व्हायचं. म्हणजेच काय की अनेक भावनांच्या शेड आपल्या मनामध्ये त्यावेळेस असतात. पण आपण स्वतःला तिसऱ्या मजल्यावर ठेवायचंय का 6व्या मजल्यावर जाऊन द्यायचंय. 6व्या मजल्यावर जाणार ती आपली प्रवृत्ती आहे सर्वसाधारण, का ते आपण शिकणार आहोत नंतर. पण तिथे मला किती वेळ रेंगाळायचंय हा माझा प्रश्न आहे. पहिला विचार माझा येईल अरे बापरे आज बाई येणार म्हणजे वाट लागली सगळी, हा पहिला विचार माझा येईल. पण माझा दुसरा विचार जर आला की ती नाही आली तर कुठल्या कुठल्या गोष्टी मी आज न करता बाजूला ठेवीन किंवा भांडी नुसती विचारलेलीच आहेत तशीच राहू दे, ती नाही आली तरी चालेल, आज मशीन लावायचं नाही, कालच जमीन पुसली आज नाही पुसली तरी चालेल. म्हणजे मी काय करते स्वतःला एन्झायटीवर हळूहळू कन्सर्न आणते बाय फाइंडिंग द अल्टरनेटिव्ह. म्हणजे तुम्ही सुरुवातीला जी लिस्ट दिली लालिमा आणि निलिमा मधली ती वापरायची की गोल ओरिएंटेशन, प्रायोरिटीज, रिअलिस्टिक, अल्टरनेटिव्ह आणि नो लेबलिंग. नो लेबलिंग. कारण मी जर लेबल लावलं नाही बाई नाही असलीच आहे, आता उद्या आली की मी तिला अशी तारेवर धरणार आहे, आता हा विचार माझ्या मनात असेल तर त्या लेबलिंगमुळे मला ती हेल्पफुल नाही भावना. ते माझं ऐकल्यावर ती बाई जी न उतरेल आणि येणारच नाही त्याच्यातच. म्हणजेच काय की लेबलिंगमुळे आपण स्वतःचंही नुकसान करतो आणि इतरांचंही. आपण स्वतःला लेबल लावत स्वतःची
कार्यक्षमता किती कमी करत असतो. की अमुक गोष्ट ना छे मला जमणारच नाही, अमुक गोष्ट ना हो बाकीचे लोक छान करतात, मला कधीच छान करता येणार नाही. म्हणजे ही लेबल आपण स्वतःला लावून सुद्धा स्वतःच्या क्षमता पण कमी करत असतो. त्यामुळे लेबलिंग इज डिझेबलिंग. बरोबर. कुणाला काही आहे का थोडक्यात प्रश्न किंवा कॉमेंट तर आपल्याला? आपण यातला काही भाग पुढे घेणार होतो अजून. हा, मला वाटतं तुम्ही घ्या, पुढचा घ्या, सुरुवात आपण करते. सगळ्यात शेवटी प्रश्न हा घेऊ. प्रश्न चालेल. तेव्हा आपण आता बघूया, आता मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे की आपण कितीही टाळायचा प्रयत्न केला तरी अँगर ही भावना आपल्या बरोबर आहे, एन्झायटी ही आपल्या भावना बरोबर आहे. याचं कारण काय आहे की ह्या भावना ज्या चार आहेत त्या दे आर इमोशन्स ऑफ इव्होल्युशन. आपण जर विचार केला, माणूस जेव्हा चार पायावर होता आणि तो चार पायावरनं दोन पायावरचा व्हायला लागला, त्यावेळेचा एक काळाचा आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की त्या वेळच्या आधी मानवाच्या पुढे कुठली कुठली आव्हानं होती. तर त्याच्या पुढे तीन महत्वाची आव्हानं होती. एक होती ती नैसर्गिक कलॅमिटी, दुसरी होते ते जंगलातले प्राणी आपल्याला येऊन खातील, आणि तिसरी होती ती म्हणजे दुसऱ्या टोळ्या आपल्यावरती हल्ला करतील. आता या तिन्ही आव्हानांना तोंड देण्यासाठी त्याच्या हातामध्ये काय साधनं होती. कारण समजा दुसरी टोळी हल्ला करून आली आपल्यावर, तर साहजिकच त्यांना तोंड देताना आपल्याला पहिल्यांदा ठरवायला पाहिजे की आपली टोळी लहान आहे का त्यांची टोळी लहान आहे. आपल्याला जर दिसलं की त्यांची टोळी मोठी आहे तर आपण पहिल्यांदा काय घेणार, माघार, की पळा, फ्लाईट. त्यांची टोळी जर लहान आहे तर आपण काय करू, फाईट, की त्या टोळीशी आपण त्यांच्यावरती हल्ला करून त्यांना नामोहरम करू. पण त्यांची लहान असेल मोठी असेल तर आपण म्हणू की पळून जाऊ. म्हणजे पहिला पहिला पर्याय काय आहे तर फाईट, दुसरा पर्याय आहे फ्लाईट, पळून जाऊ. आता ज्यावेळी आपल्याला लक्षात येते की फाईट आणि फ्लाईट या दोन्ही पर्याय त्याच्या मागच्या भावना कुठल्या आहेत. फाईटच्या मागची आहे अँगर, की आपल्याला तेवढा संताप आल्याशिवाय आपण त्याच्यावर तुटूनच नाही पडणार. आणि फ्लाईटच्या मागचा काय आहे, एन्झायटी, यांच्या पुढे आपला काही टिकाव लागणार नाही, आपण पळून जाऊ. तिसरी जी भावना आहे ती आपल्याला कधी दिसते की त्यावेळी पृथ्वीवरती 1/4 जमीन आणि 3/4 पाणी होतं. म्हणजे काय की सगळे दलदलीचे प्रदेश होते. आता त्या दलदलीमध्ये एखादा माणूस सापडला आणि त्या क्विक सँड मध्ये अडकला तर त्याच्याकडे काही ऑप्शन नाही. He has to only wait if and when somebody comes to takes him out. आता ती जी अवस्था असते ती अवस्था काय आहे की मला माहिती नाही मी उद्या जरी जिवंत असेल की नाही. तर ती हेल्पलेसनेसची भावना जी आहे ना, डिप्रेशन, ती भावना त्याच्यातनं येणारी आहे की ती त्याच्यामध्ये ती सोल्युशन म्हणजे काय आहे त्याच्यातलं फ्रीज. घेतलेला उपाय काय, फ्रीज, आय फ्रीज मायसेल्फ. त्यावेळी जमिनीवर सरपटणारे प्राणी पण खूप होते, वाईल्ड बेअर्स होती. त्यांनी हल्ला केल्यावर ऑप्शन काय होता, यू कॅनॉट रन अवे or nor you can attack that animal. मग मेल्यासारखं पडून राहायचं. म्हणजे ते सरपटणारे प्राणी असतील ते आपल्या भोवती फेऱ्या मारतील, आपल्याला हुंकतील आणि निघून जातील. आणि मग निघून गेल्यानंतर सुद्धा प्रसंगामध्ये राहून तुम्हाला पळून गेलं पाहिजे तिथून. म्हणजेच आपल्या लक्षात येईल की कुठलेही उपाय होते ते ऍब्सोल्यूट उपाय नव्हते. यू हॅव टू कीप ऑन चेंजिंग. आपण जर दुसऱ्या टोळीवरती हल्ला करायचा नाही ठरवला
लहान, आपली टोळी लहान आहे म्हणून. तर आपण पळून जाणार, ते नुसतं पळून नाही जाणार, आपण आपल्या आणखी टोळीतली माणसं घेऊन येणार आणि त्यांच्यावर हल्ला करणार. म्हणजेच काय की अँगर आणि एन्झायटी ह्या सुद्धा अल्टरनेटिव्ह होत्या. डिप्रेशन आणि रनिंग अवे हे पण ते अल्टरनेट होते. म्हणजे मग आपल्या लक्षात येईल की त्या वेळेच्या त्या माणसाच्या भावना या कुठल्या असतील. कारण त्याच्या समोरची आव्हानं होती, दे आर ऑल एक्झिस्टेन्शियल चॅलेंजेस. त्याला जिवंत राहण्यासाठी ह्या सगळ्या आव्हानांना तोंड देणं आवश्यक होतं. दोज वेअर बायोलॉजिकल चॅलेंजेस. आणि बायोलॉजिकल चॅलेंजेसला तोंड देताना या भावनांची त्याला गरज होती, तरच तो तोंड देऊ शकत होता. म्हणजे मग लक्षात येते, आपल्या लक्षात येईल की ह्या सगळ्या भावना आपल्या मेंदूचं हार्डवेअर आहे. दे आर विथ अस फॉर मिलियन्स ऑफ इयर्स. त्यामुळे अप्रिय गोष्ट घडल्यावरती पटकन संताप येणं हे काय, बिकॉज इट इज बिल्ट इन माय हार्डवेअर. पण आता काय झालंय त्याच्यानंतर हळूहळू आता यातली गिल्ट भावना पण अशीच आहे. सम्राट अशोकाची कल्पना करा. सम्राट अशोकाने जेव्हा बघितलं की त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे त्यांनी लढाई केली आणि त्याचे सगळे सैनिक मेले, त्या युद्धभूमीवरतीच फेरफटका मारताना त्याच्या मनामध्ये काय विचार असतील, अरे बापरे, माझ्या घेतलेल्या निर्णयामुळे इतक्या माणसांना आपली जीव गमावायला लागले. आणि मग तो बुद्ध धर्माकडे वळला. त्यावेळी त्याला वाटणारी गिल्ट जी होती, ती गिल्ट पण तेव्हापासून आहे की माझ्यामुळे अमुक झालं. समजा एखादा टोळीचा नायक आहे आणि त्याने ठरवलं की नाही, समोरून आलेली टोळी आहे त्याच्यावर हल्ला करायचा, पण त्याचा अंदाज चुकला. समोरची टोळी लहान आहे पण ती आपल्यापेक्षा खूप शूर आहेत, त्यामुळे आपल्याच टोळीची माणसं मरायला लागली तर वाटणारी त्याला भावना आहे ती गिल्ट आहे. ती पण तेव्हापासूनच आहे. म्हणजे आपल्या लक्षात येईल की ह्या चारही निगेटिव्ह भावना या आपल्या बरोबर दे आर विथ अस फॉर टाइम इन मेमोरियल. पण आज आपण आजच्या विषयाकडे बघितलं तर आपल्याला काय लक्षात येते, जसजशी माणसाची उत्क्रांती होत गेली तस तशी त्याच्या पुढची चॅलेंजेस सगळी बदलायला लागली. म्हणजे काय झालं, आज आपल्या पुढे ही चॅलेंज नाहीये की समोरची व्यक्ती येऊन माझ्यावर हल्ला करणार आहे. मला माहितीये माझ्या सुरक्षेच्या गोष्टी माझ्याजवळ आहेत. आज हा विचार नाही, हा आपल्यावरती आपल्या पुढचा हा प्रश्न नाहीये की जाताना समोरची व्यक्ती मला मारून टाकेल किंवा अशा काही प्रसंग घडेल. बायोलॉजिकल चॅलेंजेस आपले आहेत त्या आजाराच्या किंवा रोगांच्या आहेत, पण बाकीच्या प्रकारच्या चॅलेंजेस सगळ्या बदललेल्या आहेत. म्हणजे आता आपण बायोलॉजिकल चॅलेंजेस कडनं सायकोसोशियल चॅलेंजेस कडे आलेलो. माझ्या मुलाला मेडिकलला ऍडमिशन मिळाली नाही, ती काय बायोलॉजिकल चॅलेंज नाही, सायकोसोशियल आहे. पण आपला रिस्पॉन्स त्याला कसा जातो, होता सिव्हिअर एन्झायटी, की अरे बापरे आता कसं व्हायचं, आता त्याचं आयुष्य कसं जायचं, आता तो कसा ऍक्सेप्ट करणार की आपल्याला डॉक्टर होता येणार नाही. म्हणजेच आपल्या लक्षात येईल की आपल्या पुढच्या चॅलेंजेस आजच्या सगळ्या आपण बघितल्या तर दे आर ऑल सायकोसोशियल चॅलेंजेस. आणि त्यांना आपण ह्या पूर्वीच्या तोंड देण्यासाठी वापरलेल्या गोष्टी वापरून चालणार नाही, त्या बदलल्या पाहिजेत. म्हणजे आपल्या डोक्यामध्ये हे हार्डवेअर असेल तरी सुद्धा आपल्याला आपल्या मनामध्ये वेगळं सॉफ्टवेअर तयार करायला लागेल, तरच आपण त्या अँगरचं इरिटेशन मध्ये रूपांतर करू शकू, एन्झायटीचं कन्सर्न मध्ये करू. जे एन्झायटी भावना मी म्हंटल त्याप्रमाणे हार्डवेअर असल्यामुळे ताबडतोब येईल. पण त्यावेळी मी स्वतःशी विचार केला की माझा गोल काय आहे, माझ्याकडे प्रायोरिटीज काय आहे, मला या गोष्टींशी लढण्याची माझ्याकडे काय काय रिसोर्सेस आहेत.
तर मग मी एन्झायटीकडनं कन्सर्नवर येऊ शकते. म्हणजे आपल्याला हे लक्षात ठेवायचं की आपण भावनांचा इतिहास बघितला तर पूर्वी हा माणूस दोन पायावरनं चार पायावर आला. त्या आदिम मानवाच्या ज्या भावना होत्या त्या भावना आज आपल्याला उपयोगी पडणार नाहीये. आपल्याला सिव्हिलायझेशनमुळे आपल्या हातामध्ये अनेक उपकरणं आलेली आहेत, अनेक सुखसोयी आले आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला जीवाला धोका नाहीये. पण आपण या सायकोसोशल चॅलेंजेसचं रूपांतर हळूहळू बायोलॉजिकल चॅलेंजेस मध्ये करायला लागतो. माणसं जेव्हा म्हणतात अरे मला कामाची डेडलाईन आहे, डेडलाईन म्हणजे काय, इथे त्या लाईनच्या पलीकडे मी काय मरणार आहे का? पण मी तो शब्दांचाही वापर असा करतो की जणू काही हे संपलं तर माझं सगळं संपलं. त्यामुळे आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की आज आपण ज्याच्यासाठी चिंता करतो, चिडतो, डिप्रेस होतो, या सगळ्या चॅलेंजेस त्या बायोलॉजिकल नाही आहेत, दे आर ऑल सायकोसोशल चॅलेंजेस. आणि त्याला तोंड देण्यासाठी आपल्याकडे आपण अनेक रिसोर्सेस तयार केलेले आहेत आणि त्याचा वापर करून आपण बाहेर जर निघू शकत असू तर आपण स्वतःला त्या भावनांमध्ये गुरफटून घ्यायची गरज नाही. थत्ते मॅडम, आता अजून आता 5 मिनिटं आहेत आपल्याकडे, तर हो नाही, हा मी म्हणजे थोडक्यात फक्त पुढची 4 गोष्टी म्हणजे हो आपल्याला स्पष्ट होण्याच्या दृष्टीने हो या प्रत्येकाच्या मागचे विचार हे पण सध्या घेऊया नको आपण. कारण हे जरा हा विषय खूप मोठा आहे न्यूरोकॉर्टिकल इमोशनचा. पण आपण जर थीम स्टेटमेंट बघितली की जेव्हा आपल्याला संताप येतो मग तो कुठल्याही कारणासाठी असू दे, कायम आपल्या मध्ये विचार असतो तो हाच असतो की ही ऑर शी शुड नॉट बिहेव लाईक दिस अँड इफ इट डज आय कांट स्टँड इट. त्याच्या उलट इरिटेशनचा मागचा विचार असतो आय डू नॉट लाईक हिज बिहेवियर, what can I do to reduce my inconvenience and how can I help him change his behavior, because that person is very close to me, so I want him to change. तसंच एन्झायटीचा पेक्षा कायम विचार हाच असतो कुठलीही एन्झायटी असते, ओ माय गॉड इट इज इम्पॉसिबल टू फेस सच सिच्युएशन. आणि कन्सर्नचा मागचा विचार आहे दिस सिच्युएशन सीम्स व्हेरी व्हेरी डिफिकल्ट, लेट मी सी व्हॉट आर माय रिसोर्सेस and how can I reduce the difficulty. डिप्रेशनच्या मागचा विचार काय, द सिच्युएशन इज सो टेरिबल आय कॅनॉट फेस इट, आय कॅनॉट सर्व्हाइव्ह इट. आणि सॉरोच्या मागचा विचार आहे द सिच्युएशन इज अटरली बॅड बट आय विल समहाउ ट्राय टू सस्टेन. तर आपल्या लक्षात येईल की ही 4 प्रत्येकाची स्टेटमेंट आपण लक्षात घेतली गिल्टच्या मागचे. तसंच गिल्टच्या मागचे विचार असे असतात कायम आय एम टोटली रिस्पॉन्सिबल फॉर एव्हरीथिंग बॅड अराउंड. मग काही वेळा आपला त्याच्याशी संबंध पण नसतो तरी आपण बादराणीने संबंध लावून म्हणतो की नाही हे माझ्यामुळेच झालं, हे माझ्यामुळेच झालं. त्याच्या उलट रिग्रेटचा मागचा विचार आहे आय हॅव मेड अ मिस्टेक, हाऊ कॅन आय रिड्यूस इनकन्व्हिनियन्स कॉज बाय इट अँड अवॉइड इट नेक्स्ट टाइम. आपण इथे थांबूया, आपला वेळ आता. हो त्यामुळे आपण प्रश्न घेऊया पुढच्या प्रश्न 10 घेऊयात. मिनिटात. तर आता जर कुणाला काही प्रश्न असतील तर चॅटमध्ये टाकू शकता किंवा हात वर. चॅटमध्ये टाकलेली दिसते. अंजली, तुला बोलायचंय का? हा हो. विचार. नमस्कार डॉक्टर शुभाताई. खूप छान सांगितलं भावसाक्षरता की आपल्याला अवेअरनेस आला की, पण याच्यावरून मला एक प्रश्न पडलाय की आपण नेहमी कम्फर्ट झोन मध्ये राहायला बरं वाटतं की म्हणजे कसं की बरोबर कम्फर्ट झोन मध्ये असेल तेवढं करेल आणि खूप बरोबर रेझिस्टन्स असतो ट्राय करायला किंवा रिस्क बरोबर घ्यायला. कारण ती बरोबर. रिस्क घेण्यासाठी मला वाटतं रेझिस्टन्स अशासाठी असेल कारण या सगळ्या इव्होल्युशनरी इमोशन्स शो अप करतात, मग तेव्हा काय करायचं माहिती नाही. पण तुम्ही आज खूप चांगलं त्याला सोल्युशन सांगितलं की यू कॅन ट्राय टू मूव्ह टू द सिव्हिलाइज इमोशन्स त्याच्यामुळे. तर ह्याचा आता आपण नक्कीच. तुझ्या प्रश्नाच्या माझ्यामध्ये आपल्याला सांगते की आपण जेव्हा म्हणतो की कम्फर्ट झोन मध्ये, त्या कम्फर्ट झोन मध्ये असण्याचे तोटे
आपण त्याचा विचार करत नाही. हम्म. माझी प्रगती मी खुंटवते, मी जर कपट वगैरे राहिले तर. माझ्या अंगातल्या कितीतरी क्षमता आहेत, मी जास्त चांगल्या रीतीने वापरू शकेन. पण मी जर म्हटलं काही न करता राहिलं तर मला छान वाटते, बरं आहे बुवा. म्हणजेच काय की आपण स्वतःला कम्फर्ट झोन मध्ये ठेवत जातो, पण स्वतःच्या क्षमता कमी करत जातो. म्हणजे आपण त्यातले लॉंग टर्म तोटे लक्षात घेत नाही. आणि मग खूप वेळा आपण त्याच्यामधनं गिल्ट वरती जातो की अरे मला एवढा वेळ होता, मी काही केलं नाही. मला एवढा वेळ होता, अमक्या अमक्या बाई आहेत त्या काय काय काम करतायत, पण मला कधी जमलंच नाही. म्हणजे आयदर यू स्टार्ट ब्लेमिंग समबडी और यू स्टार्ट ब्लेमिंग युअर सेल्फ. हे अ, बरोबर. तुम्ही आत्ता म्हणत होता तेव्हा एक प्रश्न मनात आला हा की हा हे हे शिकून आत्मसात करून याचा वापर करणं ह्याला काही वयाचं बंधन नाही. ते अजिबात नाही कुठलंही. आणि थोडंसं त्याविषयी बोलाल का? आणि दुसरं म्हणजे लहान मुलं स्पेशली आपल्याला हा बघून शिकत असतात, तर अगदी आपण जर हा बदल आपल्यात केला तर आपली मुलं ते शिकतील आणि तो त्यांना फायदा बरोबर, होईल. तर नक्की. असं मला वाटतं. आपल्याला हे दिसते की लहान मुलं जन्मतात अँशियस असतात का? ते हळूहळू अँशियस बनत जातात. कशी? घरातली माणसं आईच म्हणते, अरे बापरे 2 दिवसांनी परीक्षा आहे. म्हणजे मग परीक्षा म्हणजे काहीतरी भयानक आहे, तर त्या मुलं वाटायला लागतं. हा म्हणजेच काय की आजूबाजूची माणसं बोलतात त्याप्रमाणे त्यांच्या एन्झायटी, अँगर याच्या संकल्पना बनत जातात. जे बा आता बाई नाही आली तर मी समजा असं म्हंटल की इतकी वाईट आहे ना ती, अशी आहे, तर त्या मुलाची काय कल्पना होईल? हा, ते अशी माणसं वाईट असतात अशी म्हणतो तू, मग त्यांचा रागच करायला पाहिजे, त्यांच्याशी बोलतात कामा नाही. म्हणजे ह्या सगळ्या संकल्पना आपण वी पिकअप फ्रॉम द एन्व्हायरमेंट. आणि म्हणून लहानपणापासून जर मुलांना अशा रीतीचे विचार करायला शिकवायची आपण सवय ठेवली, पण त्याच्यासाठी ते आपण स्वतः आत्मसात करणं जास्त गरजेचं. बिकॉज चिल्ड्रन व्हॉट दे सी, हम्म. नॉट दे व्हॉट दे हिअर. ते डोंट दे सी, ऑब्झर्व. त्यामुळे आपल्या ऑब्झर्वेशनवर मला आठवते माझ्या नातू जेव्हा फर्स्ट स्टँडर्ड का सिनियर केजी मध्ये होता, तेव्हा त्याचा पेपर घेऊन आला आणि त्यांनी माझ्या मुलीला दाखवला आणि तिच्या तोंडाकडे म्हणून बघायला, चांगला आहे का वाईट आहे. बरोबर. अ, नाही, ते खूपच महत्वाचं आहे लक्षात ठेवणं, कारण फक्त अवेअरनेस असून तिथेच थांबायला नको, तर नाही ह्याचा नाही, आपल्या पुढे जायला वागण्याचा पाहिजे. हे दुसऱ्यांवर बदल कसा कसा होतोय करायचा. परिणाम. हम्म, हम्म, अ, हम्म, हम्म. खूप चांगले कॉमेंट्स आलेले आहेत. हो ऑफकोर्स, हो थँक यू हो फॉर अ मिनिंगफुल हो. प्रेझेंटेशन. द पॉइंटर्स यू हॅव प्रोव्हाइडेड हेल्प विथ अंडरस्टँडिंग अँड मॅनेजिंग इमोशन्स आर एक्स्ट्रीमली हेल्पफुल. अंजली यांनी विचारलंय, तुमचं पूर्वी मला राग बरं संताप आला. नाही, इथे 1 ते 100 कॉमेंट्स मध्ये आहे. आकडे वाचते पूर्वी मी. राग चालेल. संतापाला की 1 ते 100 आकडे मोजायला चालेल. लावायचं, तर त्याच्याविषयी आता तुमचं काय मत? आता 1 ते 100 मोजणं याचा अर्थ काय की तुमच्या मनातल्या त्या इमोशन त्या उफाळलेले आहेत, त्याला थोडा वेळ जर मध्ये निवायला जाऊन दिला तर 100 मोजेपर्यंत तुमची रिएक्शन वेगळी होऊ शकते. पण माणसं काय म्हणतात, 1 2 3 4 100 तर त्याचा काहीच उपयोग नाही. आपण आपण स्वतःलाही सांगू शकतो की आता माझी रिएक्शन जी होणार आहे ती इट इज गोइंग टू बी काउंटर प्रोडक्टिव्ह. तो हम्म. बेस्ट थिंग इज मी सांगते समोरच्याला की 2 मिनिटं मी गॅलरीत जाऊन येते. आणि आपण जाऊन गॅलरीत उभं राहिलो 2 मिनिटं विचार करायला की मी आता काय बोलणार होते आणि त्याचा काय परिणाम झाला असता. म्हणजे आपण लहानपणी खेळताना जसं टाइम प्लीज घेतो ना, हम्म. अशी टाइम प्लीज घ्यायचं ना लहानपणी, टाइम प्लीज, आणि जायचं खेळातनं बाहेर. तशी टाइम प्लीज घेऊन बाहेर जर गेलो आपण, तर आपण आपल्या विचारांना वळण लावायला वेळ देऊ शकतो थोडासा. हम्म. नाही, खूपच छान. या सगळ्या ग्रुपला जे मेडिटेशन मध्ये इंटरेस्टेड आहेत आणि मेडिटेशन वेगवेगळ्या प्रकारचं करतात, हे खूपच छान विषय आहे. यावर विचार करण्यासाठी, सेल्फ अवेअरनेस वाढवण्यासाठी आणि त्याचा उपयोग करून घेण्यासाठी. थँक्यू सो मच तत्ते मॅडम. अगेन हा औपचारिक हे मला फार ऑकवर्ड होतंय करायला. पण अनघाताई, तुम्हाला 2 शब्द बोलायचेत का? आणि मग मी पुढच्या सेशनचा अनाउन्स. ओके ओके. हा. अवघड विषय किती सोपा करून
सांगता येतो ह्यांची तुमची ही हातोडी वाखाणण्यासारखी अप्रतिम आहे. आणि दुसरं दुसरं म्हणजे एक मनात विचार आला की उदाहरणं कशी द्यावीत. प्रत्येक गोष्टीची उदाहरणं रोजच्या व्यवहारातली, म्हणजे प्रत्येकाला वाटतं आपल्या घराची आपलीच उदाहरणं आपण आहेत, आपण हे सगळं उपभोगलंय तसं ती पण अप्रतिम आहे. आणि त्याच्यामुळे व्हॉट एव्हर यू सेड ते इथे पोचवायला फार त्या मानाने खूप सोपं असतं. तुम्हाला नॉलेज असलं तर तुम्ही ते इथे दुसऱ्यांना पोचवू शकता, पण ते हार्टला पोचवणं अतिशय उत्तम. म्हणजे चांगल्या वक्त्याची अतिशय चांगली क्वालिटी ही आहे, ती तुम्हाला पूर्णपणे अवगत आहे. थँक्यू सो थँक्यू मच. अनघा, थँक्यू. थँक्यू. तर आजचा सेशन आपण इथे संपवणार आहोत आणि पुढच्या आठवड्यात एक मिनिट. पुढच्या आठवड्यात आपल्या वक्त्या असणार आहेत सुष्मिता परांजपे आणि त्या बोलणार आहेत मॅनेजमेंट ऑफ लाईफस्टाईल डिसऑर्डर्स अँड पोस्चरल डिसऑर्डर्स थ्रू मेडिकल योगा या विषयावर. तर अजून एक खूप इंटरेस्टिंग टॉपिक असेल. तर आपण पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात. नेहमीप्रमाणे ह्या सेशनचं रेकॉर्डिंग आपण आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपवर टाकणार आहोत, तर ते तुम्हाला बघता येईल. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. नमस्ते. खूपच छान झालं. थँक्यू. थँक्यू.